धन्यवाद. संत नामदेव महाराज बोलताय, हीच देवा पै मागत चरण सेवा अखंडित. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुझी चरण सेवा घडावी हीच अपेक्षा आहे. या देहानी जर याच देहाची तुम्ही सेवा करत असाल तर आयुष्य आपलं पूर्ण व्हायला जात असते. देहाने फक्त देहाची सेवा करू नका, तर देहाने काही काळ काही वेळ भगवंताची सेवा करा, त्या देवाची सेवा करा. जन्माची सार्थकता, जन्माची पूर्णता देहाची सेवा देहाने केल्याने नाही आहे, तर या देहाने देवाची सेवा केल्याने जन्माची सार्थकता आहे, जन्माची पूर्णता आहे, जन्माची इति कर्तव्यता आहे. भगवंताच्या चरण सेवे वाचून तुम्ही काही जीवन जगा, सर्व निरर्थक अशा प्रकारच आहे. हे बाळा सांगतो, एका भगवंताच्या चरण सेवे वाचून आपलं जीवन सत्तेमध्ये असू द्या, संपत्तीमध्ये असू द्या, मोठा व्याप असू द्या, आपण एज्युकेटेड आहात, उच्च शिक्षित आहात, सगळं काही आहे, पण फक्त जीवनामध्ये भगवंताची चरण सेवा नसेल तर जीवन निष्फळ आहे. माझी ये भक्तिवीन जडो त्याचे जियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. एखादी मुलगी पाहण्याकरता अतिशय सुंदर आहे, पण महाराज बोलताय तिचं नाक चांगलं नाही पाहण्याकरता. जर नाक फक्त चांगलं नसेल पाहण्याकरता तर काय करावी ती 32 लक्षणे नाकाविन वाया गेले. जर नाक नसेल तर ते सगळे लक्षणं व्हायला जात असतात. जसं स्त्रीच्या सौंदर्यामधला महत्वाचा जो भाग असतो तिचं नाक आहे. नाकाने पोडगी चांगली आहे, पाहण्याकरता अतिशय सुंदर दिसते, पण महाराज बोलताय नाक नाही, त्याला काय अर्थ आहे? तसं भगवंताच्या भक्ती वाचून, त्याच्या चरण सेवे वाचून जीवनात सगळं काही आहे. मान आहे, प्रतिष्ठा आहे, सौंदर्य आहे, पद आहे, सगळं आहे, पण देवाची सेवा नाही आहे, निष्फल असतं जीवन. त्या जीवनामध्ये काहीच अर्थ नाही, कोणतंही त्याच्यामध्ये स्वारस्य नाही. एखादं मंदिर फार मोठं बांधलं, कोटी रुपयाचं मंदिर बांधलं, तर त्या मंदिराला शोभा येत नाही. मंदिर किती रुपयाचं बांधून ठेवलं याला महत्व नाही. त्या मंदिरात जर दररोज देवाची पूजा होत नसेल, दररोज काकडा होत नसेल, त्या ठिकाणी हरिपाठ होत नसेल, दिवा लागत नसेल, दिव्यात वात नसेल, तेल नसेल, तर कबीर महाराज बोलताय मंदिर किती कोटी रुपयाचं असू द्या, त्याला काहीच अर्थ नसतो. मंदिर सुना एक दीप बिना, दीप सुना एक ज्योति बिना, भजन बिना जल जइयो, भजन बिना जल जइयो. मंदिर किती मोठं आहे महत्वाचं. मंदिरातले सगळे षोडोपचार झाले पाहिजे. जर मंदिरातल्या देवतेची 3 दिवस पूजा झाली नाही, ऐकून ठेवा, 3 दिवस कोणत्या कारणाने जर पूजा झाली नाही त्या मूर्तीची, तर त्या मूर्तीतलं देवत्व निघून जातं. मूर्ती राहते पण दगड त्या ठिकाणी बसवलेला असतो. ज्या दिवशी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते त्याच्यामध्ये प्राण ओतला जातो. ब्राह्मणांच्या अमृतमय वाणीमधून आणि शब्द उच्चारामध्ये मंत्रघोषाने त्या मूर्तीमध्ये दगडामध्ये प्राण ओतल्या जातो, त्याला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा म्हणतात. नंतर त्या दगडामध्ये त्या मूर्तीमध्ये देवत्व निर्माण होतं. दर्शन घेतल्यानंतर माणसाला प्रसन्नता निर्माण होते, कारण त्याची पूजा चालू असते, स्नान चालू असतं, नैवेद्य असतो, म्हणून त्याच्यामध्ये देवत्व आलेलं असतं. तसं ते दगडाची मूर्तीच आहे, त्याच्यामध्ये काही तसं काही देवाचा असं संबंध नाही आहे, पण प्राण ओतल्या गेला म्हणून देवत्व निर्माण झालं. आणि जर 3 दिवस पूजा झाली नाही तर त्याच्यामधला प्राण देवत्व राहत नाही, फक्त मूर्ती जागेवर असते. तिथं गेल्यानंतर प्रसन्नता वाटत नाही. घरामधली देवपूजा कधीच बंद राहू नये, कोणत्याच कारणे नाही. मंदिरातली देवतेची पूजा कोणत्याच कारणाने बंद राहू नये. लोक म्हणतात एखादा जर मुकुंदे सगळा परिवार आहे, बुंदे गावात सगळे आहे, एकाच आडनावाचे नाव जर गावात असले, दुसरा माणूसच नाही आहे, आणि त्या घरामध्ये एखादा माणूस गेला म्हणजे बाजाराला नाही, वर गेला समजा, तर घरातल्या बायका म्हणतात चला आता 13 दिवस टेन्शन नाही, म्हणजे तो मेला आणि यांचं टेन्शन मोकळं झालं असं समजल्याबरोबर त्यांच्या कानावर बातमी आली गावातल्या महिलांच्या की असा असा माणूस गेला, लगेच म्हणतात चला आता 13 दिवस देवपूजा करायचं काम नाही. कोणी काढलं, कुठं पाहिलं, कोणतं शास्त्र पाहिलं काही माहितीच नाही आहे.
इतका आनंद होते बायकांना. हा चला मस्त 13 दिवस टेन्शन नाही आता. मोकळा श्वास सोडतात. फक्त देवपूजा बंद आहे. हा त्याच्यावर काही परिणाम एक किंचितही नाही आहे. फक्त देवपूजा बंद. कोणी सांगितलं तुम्हाला माणूस मेलावा आपल्या घरातला देवपूजा करता येत नाही? तुम्हाला सांगितलं कोणत्या ग्रंथात वाचलं? मला तर काही पाहायला भेटलं नाही. शुभम तुला भेटलं का रे? बरोबर नाही, त्याचा प्रश्न आहे ना, तो त्याचा धनच नाही ना. मी काय म्हणतो तर त्याने नाही म्हटलं विषय मोकळा. बर तुम्ही पाहा ते कीर्तन बा, मला काही घेणं नाही आहे. हा काही विचारलं तर माझा नाही शब्द ठरलेला आहे. हो तर भानगडी पडतच नाही. हो म्हटलं तर मग त्या दिवशी महाराज म्हटलं काय माहिती आहे काय झालं तर आपलं हो म्हणायचं नाही. नाही नाही बरोबर आहे तुझं. नाही मी दरवर्षी प्रार्थना करतो या मंडळीला, सप्ताह समितीला, चोपदार मात्र पुढच्या वर्षी बदलू नका तुम्ही. हाच ठेवा. बाकी काही बदला, याला बदलू नका. हो दुसरं बदलला चालते. त्यांचं काही खरं नाही. आता खरं नाही म्हणजे असं नाही ना, तसं नाही हो. तब्येत आहे, पुढे चालते नाही तर होते जमते, पण हा तरुण आहे का, याला बदलू नका. ह्या असता ठेवा. मस्त माणूस एक नंबर आहे. पाकिटाची गरज नाही, पैसे नाही, टेन्शन नाही, काही नाही. मस्त सेवा करते. 13 दिवस काही टेन्शन नाही. हे काढलं कोणी कुठं मला माहिती नाही. हे सांगून जातो तुम्हाला, कोणत्याच कारणाने देवपूजा बंद करायचीच नसते. माणूस घरी मेला तरीही. मग महाराज काय तुम्ही सांगता? आम्ही तर परंपरेने वाचत आलो, पाहत आलो, ऐकत आलो की माणूस मग घरात मयत झाली की जमत नाही पूजा. तुम्हाला जमत नाही, तुम्हाला जमत नाही, पण दुसऱ्या बाईच्या हातून पूजा करून घेण्याकरता काही हरकत आहे का? बोला की काही हरकत आहे का? काहीच हरकत नाही. दुसऱ्या आडनावाच्या शेजारी बाई आहे, गावात बाई आहे, कोणी असेल, दुसऱ्या आडनावाच्या बाईने पूजा करायला हरकत नाही. त्याहीपेक्षा घरातली आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी जाणारी असते, कुमारिका आहे, तिच्या हातून देखील तुम्ही पूजा करू शकता. एवढं शास्त्राचं तुम्हाला मोकळी. फक्त आम्ही ते पाहत नाही, देवपूजा करायची नाही, विषय संपला. 13 दिवस बिचारा धूळ खात बसते होतो देव. काय त्याची अवस्था असते. काय राहील तुमच्या घरात? तो वाटते का तुम्हाला राहील असतं? काय म्हणणं आहे तुमचं? तुमच्या घरी राहील असतं वाटते का? अजिबात नाही. दुसऱ्या दिवशी निघते तो बाहेर. मूर्ती असते त्या देवळात, त्या घरात मूर्त्या असतात, पण देवत्व असण्याचा काही संबंध नाही आहे. विठ्ठल मंदिर बांधणं सोपं असते, पण त्या मंदिरातल्या देवतेची पूजा अखंडपणे चालणं खूप कठीण गोष्ट. मंदिर कोणी बांधेल त्याच्या श्रीमंतीच्या जोरावरती, पण मंदिरातल्या देवतेची पूजा अखंडपणे चालू राहणं इतकी सोपी गोष्ट नाहीये. विना पारा सप्त्यामध्ये ठेवणं सोपं आहे, करणं रात्री येऊन पाच जा. इथं चहा पोहे दिले तर पारा होते. म्हणजे करतात बिचारे पोरं. मला धन्यवाद द्यावे या गावातल्या सर्व तरुण पोरांना. विना पारा एकही दिवस बंद ठेवला नाही. कौतुक आहे त्यांचं. साहेबांचं डोकं काही वेगळंच आहे. गोपाळ साहेबांचं या रे पोरो चहा या. पोरं हजर मस्त. कोणातरी निमित्ताने का होईना, पण पारा बंद ठेवणं चुकीचं आहे. पारा चालू करणं सोपं आहे, पण रात्रभर तो पारा उभा ठेवणं फार कठीण गोष्ट आहे. महाराज जे करतात रात्रभर पारा, त्यांना विचारा तुम्ही. एका गावाला असं रस्त्याकडेला मंदिर होतं आणि रात्रीचा पहारा चालू. शेवटची एसटी चालली होती डेपोला राहण्याकरता. कंडक्टर आणि ड्रायव्हरच होता. मग कंडक्टर उतरला, चला म्हणजे दर्शन घेऊ, सप्ताह आहे, मोठी लाइटिंग आहे, चांगला दिसतो या ठिकाणी कार्यक्रम. उतरला, दर्शन घेतलं. तो माणूस होता जो त्या ठिकाणी पोरगा होता, मध्यमवर्गीय वयाचा, त्याला खूप वेळ झाला. त्याने एकट्यानेच तो पहारा घेतला. समोरचा माणूस आलाच नाही. 1 तास 2 तास कंटाळला तो. तो म्हणे त्या साहेबाला, कंडक्टर साहेब फक्त 5 मिनिटं घ्या, लगवीला जाऊन यायचं आहे, 5 मिनिटं, मी आत्ताच घेतो. त्याला वाटलं ठीक आहे 5 मिनिटं काय हरकत आहे घ्यायला. हा ठीक आहे बाळा, येशील ना लवकर? आता असता गेलो, असता आलो. कंडक्टरने विना गळ्यात घेतला. पोरग जे गेलं अजून नाही आलं. परत फिरकलंच नाही ते. कंडक्टर 1-2 मिनिटं त्यांनी मस्त प्रसन्न चित्ताने वाजवला. 10-20 मिनिटं त्याला बरं वाटलं. अर्धा तास 1 तास. ड्रायव्हर म्हणतो, अरे चल ना बाबा, गाडी इथं ठेवतो का? गाडी न्यायची आहे डेपोला. अरे चल ये लवकर. तो म्हटला, अरे तो पोरग विना ठेवून गेला माझ्या गळ्यामध्ये. तो म्हटला, साहेब मी येपर्यंत खाली ठेवू नका, पाप लागते, खाली नका ठेवू. काय करावं प्रश्न पडला. अरे एक काम कर, आपल्या सोबत घे, सकाळी येतोय आपण, आणून देऊ. काय त्याच्यामध्ये विशेष आहे? अरे पण ते सांगून गेलं खाली ठेवू नका, पाप लागते. अरे हो ना, मग खाली ठेवायचा कुठे? टपाव ठेव वर. वर विना ठेवला. गेली
गाडी सकाळी परत वापस आली, लोक म्हणे विना कुठं आहे, विना कुठं आहे. कंडक्टर खाली उतरला, म्हणे काहीच आरडाओरडा करू नका, हा तुमचा विना. काय कंडक्टर साहेब, असा विना कुठे न्यायचा असतो का? आम्ही जबरदस्ती नाही नेला, तुमचं पोरगा आम्हाला देऊन गेला, आम्हाला घेऊन जावं लागलं, आमचा पर्याय नाही आहे. अरे पण हे खाली ठेवायचा नसतो, हे पाप भरायचं कोणी? कंडक्टर म्हणला बोलायचं काहीच काम नाही, रात्र विना टपावर होता, काही खाली ठेवण्याचा संबंधच नाही आहे. एखादी गोष्ट पारमार्थिक सुरू करणं चांगलं आहे, पण ते अखंडपणे चालू राहणं हे खूप कठीण गोष्ट आहे. संत नामदेव महाराज बोलताय, माझ्या जीवनामध्ये अखंडपणे चरण सेवा घडावी, हेच माझी अपेक्षा आहे देवा, बाकी माझी काही अपेक्षा नाही. ऐका, या देहाने देवाची सेवा करत राहा. तुमचा देह जेव्हा संकटामध्ये पडेल तेव्हा भगवान परमात्मा स्वतः तुमची सेवा करण्याकरता येत असतो, म्हणून त्याची सेवा करायची असते, म्हणून सेवा करा. आमचे संत बोले बाबा जेव्हा शेवटच्या काळामध्ये आजारी पडले तेव्हा त्यांच्या देहाला काही इजा झाल्या नाही, काही त्रास झाला नाही. शेवटचे श्वास ठेवेपर्यंत माझे गुरुजी हसत होते आणि प्रसन्न होते. त्याचं एकमेव कारण त्यांच्या देहाची सेवा माझा देव करत होता. माझा भगवान परमात्मा त्यांना गोंजारत होता. अखंडपणे देवाची सेवा करा. जेव्हा तुमचा देह संकटामध्ये असेल तेव्हा तो स्वतः देव धावून येईल आणि तुमची सेवा करेल. तो त्या संकटात तुम्हाला तुमचं दुःख हलकं करेल. फक्त त्या गोष्टीवरती विश्वास ठेवा, त्याची सेवा करत राहा. आमच्या गुरुजींनी आम्हाला एवढं शिकवलं की संपूर्ण आयुष्यामध्ये फक्त ज्ञानोबरांची आणि संप्रदायाची सेवा करा गडे हो. या ठिकाणी आम्ही पहिलं शिबिर घेतलं 2016 मध्ये उमेश महाराजांनी मी. तेव्हा आमचे बाबा या भागामध्ये केळीवडी या गावाला आले होते आणि बाबांनी शिबिराला भेट दिली होती आणि या चोहट्टा नगरीचा कणकण पवित्र झाला त्यांच्या चरण स्पर्शाने आणि बाबांनी आशीर्वाद दिला, या गावचं अतिशय चांगलं हो, भलं हो, कल्याण हो, हा बाबाचा आशीर्वाद आहे तुमचा. कोवड्या मुलांना पाहिलं आणि त्यांचं मन भरून आलं, कारण विद्यार्थी त्यांचा प्राण होता आणि मला सांगितलं महाराज अशी सेवा करत राहा, तुमच्या आयुष्यात काही कमी पडणार नाही तुम्हाला. बाबांचा आशीर्वाद आहे. उमेश महाराज होते. घडवत राहा पोरांना ज्ञान देत राहा. आम्ही तुम्हाला शिकवलं, तुम्ही गावोगावी जाऊन त्या पोरांपर्यंत ते पोहोचवा. सेवा करत राहा देवाची. तुमच्या संकटग्रस्त काळामध्ये तो भगवान परमात्मा नक्की तुमच्या संकटात धावून येईल. आणि बाबांचा शब्द खरा ठरला, अनुभव घेतला. कोरोना काळामध्ये देह जाण्याची वेळ आली होती, पण बाबांचा शब्द आठवला, काही कमी पडणार नाही. स्वतः भगवंतांनी येऊन आमची सेवा केली आणि आज तुमच्या समोर आम्ही उभी आहोत. चोहट्टा नगरीमध्ये पुन्हा पुन्हा येण्याचं एकमेव कारण, आमच्या वाईट काळामध्ये देवस्वरूप असताना देवाच्या रूपात हे लोक धावून आले, म्हणून त्यांच्या ऋणातून मुक्त होणं या जीवनात कधी शक्य होत नाही. मला अनेक लोक प्रश्न विचारतात, म्हणे महाराज तुम्ही याच गावाला कसा वेळ देता, बाकी कुठे वेळ देत नाही. त्याचं मुख्य कारण आहे त्या लोकांच्या ऋणातून मुक्त कसं व्हायचंय त्याचा शोध घेतोय. ते होणं तर शक्य नाही आहे, कारण वाईट प्रसंग कोणावर येऊ नये आणि कोणाचे एकतर उपकार होऊ नये, कारण उपकार कोणाचे झाले तर ते फेडणं कठीण असते. आयुष्य निघून जातं पण ते उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. म्हणून काहीतरी सेवा घडावी आणि काहीतरी अल्पशा त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. एवढा स्वच्छ हेतू आहे, बाकी कोणताच हेतू नाही. आणि चोहट्टाकरांचं प्रेम अतिशय निश्चिम आणि अतिशय स्वच्छ भावनेचं आहे. येण्याचा हेतू कोणताही वाईट नाही आणि येण्याचा हेतू कोणताही अंतकरणामध्ये वासनेचा नाही. ते प्रेम अतिशय स्वच्छ आहे, निकळ आहे, नितळ आहे आणि अतिशय शुद्ध आहे. एकतर कोणावरती वाईट प्रसंग येऊ नये आणि वाईट प्रसंगात जर कोणी साथ दिली असेल तर त्याचे उपकार माणसाने कधी विसरू नये. विठ्ठल म्हणून या देहाने जेवढं शक्य होईल तेवढं भगवंताची चरण सेवा करत राहा. तुमच्यावरती जेव्हा संकट येईल तेव्हा भगवान परमात्मा कोणत्याही रूपात येऊन तुमची सेवा मात्र नक्की करेल. मात्र तुमच्या अंतकरणातला चरण सेवेचा भाव कधी कमी होऊ देऊ नका, तो अविरतपणे चालू ठेवा, एवढीच प्रार्थना असेल. महाराज बोलता काहीच नको देवा, चरण सेवा अखंडित सासू की माला पे सिमरू मैं शिव का नाम.
प्रत्येक श्वासावर सासों की माला पे सिमरू में शिव का नाम, अपने मन की मैं जानूं उनके मन की राह, अपने मन की मैं जानूं उनके मन की राह। कृष्ण कहने से एक टाळी सर्वांनी हातवर. चला पाटील साहेब आनंद घ्यायचा आपल्याला. कृष्ण कहने से तरी जाएगा पार भव से उतर जाएगा. पाटील साहेब उभं राहायचं आहे. कृष्ण कहने से जाएगा पार भव से जोरा टाळ्या जोरा जोरा जोरा. धन्यवाद मनापासून धन्यवाद. एकदा आमचे सर्व शिबिरामधले विद्यार्थी आहेत यांच्याकरता जरा जोरात वाजवा, जरा मनापासून कौतुक करा. वा वा. या संपूर्ण यावर्षी जे चैतन्य निर्माण झालं, आनंद निर्माण झाला, त्याला एकमेव कारण कुठं झालं रे, कुठं रे वापस हे सांगा. हे सर्व चैतन्य निर्माण झालं यावर्षी या सप्त्याला. खरं चैतन्य या सप्त्यातलं साऊंड सिस्टीम, मंडप डेकोरेशन, गायक वादक हे तर आहेत, पण खरं चैतन्य या सप्त्याला निर्माण झालं यावर्षी. त्याचं एकमेव कारण गावातले सगळे मुलं टाळ घेऊन उभी आहे. हे या सप्त्याचं खरं चैतन्य. बस शिबिर सार्थक झालं. 5 वर्ष हाल अपेष्टा सहन केल्या, त्याचं चित झालं. या पोरांनी यावर्षी सुंदर असं गणवेश धारण करून आमची लाज राखली. बाहेरगावचे टाळकरी बोलवण्याची आम्हाला अजिबात गरज पडली नाही. सप्ताची लाज राखली या सर्व पोरांनी. ते पुढे भविष्यात काय होईल मला माहिती नाही, कोण्या क्षेत्रात भरारी घेतील मला माहिती नाही आहे, पण एवढा मात्र नक्की तुम्हाला सांगून जातो, टाळ वाजवण्याची सेवा त्यांची व्हायला जाणार नाही. संपूर्ण आयुष्यामध्ये यांना कधी व्यसन लागू शकत नाही, हे मात्र तुम्हाला आवर्जून सांगतो. निर्व्यसनी जीवन जगतील हे पोरं आणि आईवडिलांची सेवा करतील. इतका मोठा चमत्कार घडला यावर्षी तुमच्या गावामध्ये. काय शिबिराचं हे महाराज कर्तृत्व आहे, काय गजानन महाराजची कृपा आहे. आमचा अंकुश, त्याला काही दिवस त्यांनी प्रायव्हेट नोकरी केली, नंबर लागला, पण महाराष्ट्रात त्याला त्या क्षेत्रामध्ये, इलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये कुठेही जावं लागलं असतं, त्याला ती ऑर्डर स्वीकारायला लागली असती. पण चमत्कार बघा, त्याला या गावातच नोकरी भेटली. हे या सेवेचं फळ असतं. पहा, हा चमत्कार असतो. सेवा व्हायला जातच नाही. तुम्ही सेवा येण्या प्रकारे कशीही करा, सेवा व्हायला जात नाही. म्हणून सेवा माणसाने कोणत्या प्रकारे करावी.
इथे आल्याच्या नंतर झाडण्याची सेवा करा, इथे आल्याच्या नंतर चटे उचलण्याची सेवा करा, टाळ वाजवण्याची सेवा करा. उद्या सप्तांमध्ये महापंगत आहे, भंडारा आहे, वाढण्याची सेवा करा. तुमच्या हातात जे पडेल ते सेवा करा. महाराज तुमचा उद्धार निश्चित आहे. पांडवांनी राजस्व यज्ञ केला आणि त्या राजस्व यज्ञामध्ये सर्वांना कमी वाटून दिली होती. पण माझा जगाचा मालक ब्रह्मांड चालक भगवान परमात्मा कोणतं काम करतो माहिती आहे? तर पांडवाच्या राजस्व यज्ञामध्ये माझा देव पत्रवडा उचलण्याचं काम करत होता. महाराज काय सेवा केली देवा. कोणाची सेवा त्या सप्ताहामध्ये कोणती करा, सेवा व्हायला जात नाही आणि सेवा त्याच्यामध्ये कोणती हलकी नसते. पत्रवडा उचलण्याचं काम जर देव करत असे आपण का करू नये? कोणती सेवा करा, तुमची व्हायला जात नाही. अरे एका दिवसाला पांडवांनी राजस्व यज्ञ केला आणि एका दिवसाला त्या पंक्तीमध्ये 14 पंक्ती बसवत्या. एका दिवसामध्ये 14 पंक्ती आणि त्याच्यामध्ये लोक जेवण्याकरता बसायचे. त्याची संख्या सांगतात महाभारतकार 43,832 लोक एका पंक्तीला बसायचे. अशा 14 पंक्ती एका दिवसात व्हायचं. काय अन्नदान झालं महाराज, काय भगवंतांनी पत्रवडा उचलण्याचं काम केलं. आणि परिणाम भगवंताने सांगितलं, धर्मा तुझा यज्ञ सफल झाला का? तर एकदा जर घंटा नाद झाला स्वर्गामध्ये तर 1000 ब्रह्मवेत्ते जेवण केलं, हे त्याचं उत्तर होतं. 1000 ब्रह्मवेत्यांनी जेवण करावं. एकदा स्वर्गात घंटानाद होत होता, पण एक दिवस स्वर्गातला घंटानाद बंद होतच नव्हता. विठ्ठल महाराज कारण काय? शुक खाये एक सीता घंटे वाजती अनंत, घंटे वाजती अनंत, घंटे वाजती अनंत. शुक खाये एक घंटे वाजती अनंत, शुक खाये एक सीथ घंटे वाजती अनंत. स्वर्गामधला घंटानाद बंदच होत नव्हता. विचारलं धर्मराजांनी, देवा स्वर्गातला घंटानाद बंद का होत नाही आहे? देवाने सांगितलं, अरे धर्मा ते बघ, शुकाचार्य भगवान पोपटाच्या रूपामध्ये येऊन तुझ्या यज्ञामधला एक भाताचं शीत खाल्लं, यज्ञ सफल झाला. आणि शुकाचार्यांचा अधिकार स्वर्गातला घंटानाद बंद होत नव्हता. म्हणून आपण जे वर्गणी देतो, जे सेवा करतो, ज्या ज्ञान यज्ञामध्ये, त्या ज्ञान यज्ञामध्ये भगवान परमात्मा कोणत्या रूपात येऊन हा प्रसाद सेवन करतो सांगता येत नसतो. म्हणून सेवा करावी, त्या येत म्हणून सेवा करावी. भेटेल ते सेवा करा. आमच्या त्या शिलाताई दररोज रांगोळी काढण्याची सेवा करतात. कोणी या ठिकाणी स्वयंपाक करण्याची सेवा करत असेल. काही मस्त 8:30 वाजता येतात, 10 पर्यंत बसतात, चहा पितात, निघून जातात. सेवाच करतात. चहा प्यायची सेवाच आहे, ज्याला जमेल तशी सेवा. पण या ज्ञान यज्ञामध्ये सगळ्यांची आहुती पडली पाहिजे. बरं, उद्या काला आहे. ज्याची आहुती पडायची बाकी असेल त्याने उद्यापर्यंत आपली आहुती टाका. अजून कोणती सेवा केली नसेल तर उद्या कोणती तरी सेवा करा. तसं खाऊ नका, तसं खाऊ नका, काहीतरी सेवा करा. नाही काही जमलं असेल तर वर्गणीची सेवा सगळ्यांची आहे. वर्गणी उद्यापर्यंत कोणी द्यायची बाकी ठेवू नका, कोणी ठेवू नका. विनंती आहे महिला वर्गांना विशेष. माझ्या लाडक्या बहिणींनो, सर्व कीर्तनकारांनी तुम्हाला सांगितलं, पैसे भेटले ना तुमच्या डोक्यावर पडणार नाही, काळजी करू नका. ते शूटिंग करतोय, तुम्ही टेन्शन घेऊ नका. 1500 रुपये प्रत्येकाला भेटले. माझी फक्त एवढीच विनंती आहे, हात जोडून प्रार्थना आहे तुम्हाला. पदर तुमच्या समोर आम्ही पसरतोय, आमच्या करता नाही, सप्ताह करता. तुमच्या त्या संपूर्ण 12 महिन्याच्या त्या पगारामधून प्रत्येक जेवढ्या महिला या ठिकाणी ज्यांचा पगार आला, आपल्या घरच्या माणसाने काय दिले ते सोडून द्या विषय, पण तुम्ही मात्र त्या पगारामधला फक्त एक हप्ता किमान 1000 रुपये तरी प्रत्येक बाईने उद्यापर्यंत सुपूर्त करा. तुमच्या चरणी प्रार्थना आहे माझी. आणि टाळ्या खोट्या वाजू नका. देव पाहतोय. खोट्या टाळ्या वाजून जर उद्या तशा गेल्या आणि त्या ऑटोत बसल्या, एसटीत बसल्या, एसटी जर उलटी झाली तर माझी आठवण होईल तुम्हाला. 1000चे 10,000 जाईल, काही सांगता येत नाही. भगवंतात दणका जरा वेगळाच असतो. त्याच्या लाठीमध्ये आवाज नसते महाराज.
तिथं यज्ञामध्ये आपली सेवा झालीच पाहिजे. कोणी उद्या तसं वंचित राहू नका. कारण अधर्माचा पैसा आला तर तो दान करावा लागतो, तेव्हा शुद्ध होत असतो. आणि तुम्ही कष्ट न करता तुमच्या अकाउंटला पैसे आले ते विना कष्टाचे आहे, मेहनतीचे नाही आहे, तुमच्या घामाचे नाही आहे. म्हणून त्या पैशातून चांगलं होत नसते. घरात चांगलं व्हायची अपेक्षा असेल तर उद्या सर्वांनी 1000 जमा करा पाहिजे. नाही केले तर मग काय वाईट होईल, तर मग मला काही शाप देऊ नका आणि मला काही शिव्या देऊ नका. कारण अधर्माचा पैसा तसा राहत नसतो, दान करावं लागतं, शुद्ध करावा लागतो तो पैसा. भगवान परमात्म्याची सेवा करा, येन केन प्रकारे सेवा करा. महाराज बोलताय एकच मागणी आहे, चरण सेवा अखंडित. महाराज आणखी काय अपेक्षा आहे? राधे राधे. आपल्या भागातला एक उदयनमुख चेहरा आहे. नवीन चेहरा संप्रदायामध्ये आपल्या कलेच्या आविष्काराने स्वतःची ओळख निर्माण करतोय. आमचे आदिनाथ महाराज दुर्गे आगारचे आहेत, आमचे रविभाऊ खडसते आहेत. आणि भागाचं वैभव आहे, यांच्यापुढे संप्रदाय भागात आणखी मोठ्या रूपाने फुलणार आहे, खुलणार आहे. त्यांची अशी सेवा घडत राहो भगवंताच्या चरणी आणि त्यांची खूप प्रगती हो अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना करूया. महाराज बोलताय पंढरीचा वास द्या सदा संग हरिदासाचा. पंढरपूरचा वास का मागताय महाराज? त्याचं महत्वाचं कारण काय? या जगाच्या पाठीवरती 360 तीर्थक्षेत्र आहे. मग अनेक तीर्थक्षेत्र असल्याचे असं का म्हणत नाही वास द्यावा काशीचा, वास द्यावा द्वारकेचा, वास द्यावा मथुरेचा, असं का म्हणत नाही? वृंदावनचा वास द्या, पंढरीचाच वास पाहिजे, तिथे राहणं पाहिजे, असं का आग्रह आहे? एवढा आग्रह असण्याचं कारण काय? त्याचं मुख्य कारण काशीला जर तुम्ही गेलात आणि तिथे जर तुम्हाला मृत्यू आला तर माणसाला मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष देऊनी उदार काशी होय खीर, परी व्यसने लागे शरीर थिये गावी. काशीमध्ये गेल्याच्या नंतर मोक्ष पाहिजे असेल तर मरावं लागतं, या देहाला गमावं लागतं. परी व्यसने लागे शरीर थिये गावी, तेव्हा मोक्ष प्राप्त होतो. पण पंढरपूरला तसं नाही. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस